नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, परवाच्या व्हिडिओमध्ये आपण फिजिक्सची स्ट्रॅटेजी ऑलरेडी कव्हर केलेली आहे. ठीक आहे, फिजिक्सची 90+ स्ट्रॅटेजी. या व्हिडिओमध्ये आपण केमिस्ट्रीची 90+ स्ट्रॅटेजी कव्हर करणार आहोत. ठीक आहे, नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला मॅथ्सचा हवा आहे का बायोलॉजीचा हवा आहे, प्लीज कॉमेंट सेक्शन मध्ये मला सांगा. जे कॉमेंट सगळ्यात जास्त येतील त्याचा मी नेक्स्ट व्हिडिओ आणेल. ठीक आहे, तर बघूया HSC बोर्ड 2026 ची केमिस्ट्रीची स्ट्रॅटेजी. ठीक आहे, पण त्याआधी लास्ट व्हिडिओचा विनर दिग्विजय सोनवणे होता, ज्याला 1500 रुपीचा अमेझॉन व्हाउचर केलेला आहे. प्रत्येक व्हिडिओमधून आपण एक लकी सबस्क्रायबरला चूज करतो. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात, फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं. ठीक आहे, अजून काही करायचं नाही बाळांनो. ठीक आहे, आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. 2026च्या विद्यार्थ्यांसाठी सेपरेट व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केलेला आहे. कुठूनही काही प्रश्न समजला डायरेक्ट तुम्ही मला माझ्याशी बोलू शकता. ठीक आहे, कुठूनही काही प्रश्न समजला सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला येतो. ठीक आहे, आता बघूया वेटेज स्ट्रॅटेजी. आणि एक गोष्ट समजून घ्या आता. ठीक आहे, या गोष्टीला मी लास्ट व्हिडिओमध्ये पण बोललो होतो. ठीक आहे, पण जे विद्यार्थी नवीन असतील, तुम्हाला 90% आणायला, ठीक आहे, 90% आणायला, 90 मार्क आणायला बेसिकली केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला जर 60 मार्क परीक्षेत आले तुमच्या लेखी परीक्षेत आणि 30 मार्क जर तुमचे याच्यात आले इंटरनल मध्ये, तर तुम्हाला 30 भेटतीलच. ठीक आहे, तर तुमच्या अशा पद्धतीने तुमचे 90 मार्क होऊन जातात. बरोबर. आता हे 60 मार्क किती पैकी आणायचे? 70 पैकी आणायचे असं तुम्हाला वाटतं. 70 पैकी नसतात आणायचे बाळांनो. 70 पैकी 60 मार्क तुम्हाला वाटतं. तुम्ही आता म्हणणार दादा सर 70 मार्काचा तर पेपर असतो केमिस्ट्रीचा, 70 पैकी 60च आणावे लागतील ना मग आम्हाला. 70 पैकी 60 नाही, तुम्हाला 98 मार्कांपैकी तुम्हाला 60 मार्क आणायचे बाळांनो. टोटल मार्क्स विथ ऑप्शन तुमचा पेपर असतो 98 मार्काचा. ठीक आहे, त्यापैकी तुम्हाला 70 मार्काचा सोडवायचा असतो. पण आपण काय कन्सिडर करू, 98 पैकी आपल्याला फक्त 60 मार्काचा पेपर आणायचा आहे, सोडवायचा आहे. बरोबर. 98 ला मी 100 कन्सिडर करून घेऊ बाळांनो. 100 पैकी फक्त तुम्हाला 60 मार्काचा पेपर सोडवायचा आहे. म्हणजे फक्त 60%, 60% तुम्हाला अभ्यास करायचा. अभ्यास तर 60% पेक्षा कमी करायचा आहे, पण 60% पेपर सॉल्व्ह केला तरी तुमचे 90% येणार आहेत. कसे बाळांनो? 60 पैकी 98 पैकी तुमचे 60 आले, 60 + 30 तुमचे इंटरनलचे झाले का 90? गोष्ट समजते? ठीक आहे, गोष्टी सोप्या वाटतात. आता हे 60 मार्क आणण्यासाठी, 98 पैकी 60 मार्क आणण्यासाठी तुम्हाला फिजिक्सचे सगळे चॅप्टर करावे लागतील का बाळांनो? सॉरी, केमिस्ट्रीचे सगळे चॅप्टर करावे लागतील का? नाही, खूपच क्वचित चॅप्टर केल्याने सुद्धा तुमचं होऊन जाणार आहे. ठीक आहे, सगळ्या गोष्टींना मी सांगेल तुम्हाला. पण त्याआधी एक महत्वाची गोष्ट बाळांनो, टॉप 200 क्वेश्चनचा कोर्स लॉन्च केलेला आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. मॅक्झिमम सिमिलर प्रश्न तुमचे बोर्डात तिथूनच येतील, सिमिलर टाईप क्वेश्चन येतील, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. ठीक आहे, लास्ट इयर विद्यार्थ्यांनी 90 ते 95 टक्केवारी स्कोर केलेली. तुम्ही वेबसाईटवरती ऍपवरती फीडबॅक चेक करू शकतात बाळांनो. ठीक आहे, का रे बाळांनो? तिथून का सिमिलर टाईप प्रश्न येतात, पूर्ण अनालिसिस केलेली आहे प्रत्येक क्वेश्चनची, की हा प्रश्न किती वेळा आलाय, किती वेळा येण्याची शक्यता आहे. ठीक आहे, जर कोणताही प्रश्न 10-12 वेळा विचारला गेलाय, त्याची 13व्या वेळा विचारल्या जाण्याची शक्यता किती असते? सगळ्यात जास्त असते. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल कोणताही प्रश्न 1 वर्ष आड करून विचारला जातोय. एक प्रश्न 2022 मध्ये विचारला, त्यानंतर 2024 मध्ये विचारला, मग 2026 मध्ये विचारला जाण्याची शक्यता किती आहे? सगळ्यात जास्त आहे. मग ही एक अनालिसिस झाली बाळांनो. आणि अशा पद्धतीने टॉप 200 क्वेश्चनचा कोर्स क्रिएट केलेला आहे. ठीक आहे, आपले सगळे टॉप एज्युकेटर्सने क्रिएट केलेला आहे. तुमच्यासाठी एक जीवनदान ठरेल. ठीक आहे, मी या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. काही अडचण असेल तुम्ही मला व्हॉट्सअप पण करू शकता. ठीक आहे, चला आता तुम्हाला केमिस्ट्रीचा आपण ऑफिशियल वेटेज बघू. इथं फिजिक्सच्या ऐवजी केमिस्ट्री, इथं माझ्याकडनं मिस्टेक झालेली आहे. ठीक आहे, तुमचं इथं फिजिक्सच्या ऐवजी केमिस्ट्री हवं असतं. वेटेज केमिस्ट्रीचं टाकलंय, पण हेडिंग चेंज करायची राहिली, काही हरकत नाही. आता केमिस्ट्रीच्या वेटेज बद्दल बोलूया. ठीक आहे, काही विद्यार्थ्यांना दिसत नसेल, मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो. आपण स्ट्रॅटेजी काय ठरवली, फिजिक्ससाठी पण सेम स्ट्रॅटेजी आपण युज केली, केमिस्ट्रीसाठी पण सेम स्ट्रॅटेजी युज करणार आहोत. आपल्याला बकेट लिस्ट बनवायची आहे. ठीक आहे, 3 टाईपच्या बकेट लिस्ट असतात. पहिली बकेट लिस्ट असते आपली हॉट चॅप्टरची, दुसरी बकेट लिस्ट असते आपली माइल्ड चॅप्टरची, तिसरी बकेट लिस्ट असते आपली कोल्ड चॅप्टरची. हॉट चॅप्टर असे असतात ते तुम्ही स्किप करूच नाही शकत. तुम्हाला वाटत असेल की चॅप्टर मला टफ जातं तरी स्किप नाही करू शकत. ठीक आहे, जर ते चॅप्टर स्किप केले तुमचा खूप स्कोर डाऊन होऊन जाईल. ठीक आहे, ते चॅप्टर तुम्हाला स्किप नाही करायचे, त्यामधला एकही प्रश्न चुकायला नको. ठीक आहे, त्यानंतर माइल्ड चॅप्टर तुम्ही बघू शकता. ठीक आहे, थोडंफार केले, थोडंफार राहिले, थोडेफार केले, थोडंफार राहिले, इट्स ओके, काही हरकत नाही. कोल्ड चॅप्टर जे असतात ते तुम्ही स्किप करू शकतात. मी असं सजेस्ट नाही करू आता स्किप करा, लास्ट मोमेंटला आपण करून घेऊ, आता स्किप करून द्या. गोष्ट समजते? ठीक आहे, चला आता तुम्हाला जसं चॅप्टर सांगेल ना तसंच तुम्हाला जास्त समजेल. आता आपण फक्त हॉट चॅप्टर बद्दल बोलू. हॉट चॅप्टर म्हणजे काय? आत्ताच बोललो मी. काय असतं हॉट चॅप्टर? असे चॅप्टर जे तुम्ही कधीच स्किप नाही करू शकत. ठीक आहे, ते खूप जास्त वेटेज कॅरी करतात. कोणकोणते हॉट चॅप्टर आहेत? पहिला आहे तुमचा केमिकल थर्मोडायनामिक्स, हॉट चॅप्टर पहिला. ठीक आहे, त्यानंतर तुमचा इलेक्ट्रोकेमिस्ट्री, हॉट चॅप्टर. त्यानंतर तुमचा ग्रुप 16, 17, 18 एलिमेंट्स, हॉट चॅप्टर. त्यानंतर तुमचा ट्रान्झिशन आणि इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स, अगेन हॉट चॅप्टर. त्यानंतर अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिड, हॉट चॅप्टर. ठीक आहे, त्यानंतर तुमचा बस. एवढे जर चॅप्टर तुम्ही व्यवस्थित केले बाळांनो, 1, 2, 3, 4, 5 चॅप्टर,
ठीक आहे. इथं आता या हॉट लिस्ट मध्ये आपले 5 चॅप्टर झाले. कोणकोणते झाले मी आता सगळे लिहित नाही, पण तुम्हाला सांगितले मी. ठीक आहे. पहिलं कोणतं सांगितलं, थर्मो. त्यानंतर तुमचं झालं इलेक्ट्रोकेमिस्ट्री. त्यानंतर तुमचं 16, 17, 18 इलिमेंट वाला है ना. त्यानंतर तुमचं ट्रान्झिशन आणि इनर ट्रान्झिशन इलिमेंट्स वाला. त्यानंतर तुमचं अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिड वाला. सगळे तुमचे 8-8 मार्काला विचारले जाणार आहेत. एक 7 मार्काला आहे, तुम्ही 8 मार्काला कन्सिडर करून हे 40 मार्क तुमचे इथंच बुक झाले बाळांनो. हे 40 आपल्याला किती पाहिजे आहेत बाळांनो, 60. का रे बाळांनो 60 का पाहिजे आपला, 60 + 30 आपले इंटरनलचे मिळून आपले 90 मार्क होणार आहेत. बरोबर. आपले 40 ते इथं किती चॅप्टर केल्याने झाले, 5 चॅप्टर केल्याने. किती, 5 चॅप्टर केल्याने आपल्या 40 मार्क आले बाळांनो. आणि आपल्याला फक्त 20 मार्क अजून पाहिजे. किती सोपी गोष्ट आहे. हॉट लिस्ट समजली तुम्हाला. आता आपण माइल्ड लिस्ट कडे जाऊ. माइल्ड लिस्ट म्हणजे काय, करायचे चॅप्टर, माइल्ड चॅप्टर पण करायचे, पण खूप जास्त डीप मध्ये नाही गेलं तरी चालेल. ठीक आहे. जसं आपण हॉट चॅप्टरला प्रत्येक क्वेश्चन करणार आहेत, माइल्ड चॅप्टरला थोडंफार केलं तरी चालेल. ठीक आहे. आता माइल्ड चॅप्टर मध्ये कोणते येतात बाळांनो, त्याच्यामध्ये येईल तुमचं केमिकल कायनेटिक्स, सोल्युशन, आयोनिक इक्विलिब्रियम. त्यानंतर तुमचं येईल कोऑर्डिनेशन कंपाऊंड. त्यानंतर तुमचं येईल हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. त्यानंतर अल्कोहोल, फिनोल, इथर. हे तुमचे झाले बाळांनो माइल्ड चॅप्टर. ठीक आहे. 3 आणि 3 6 तुमचे माइल्ड चॅप्टर झाले. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. 40 मार्काचा बंदोबस्त तर आपला पहिलाच झालेला आहे. ठीक आहे. त्यानंतर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एक चॅप्टर आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, एक चॅप्टर आहे कोऑर्डिनेशन कंपाऊंड, आणि एक चॅप्टर तुमचं अल्कोहोल, फिनोल, इथर घेऊन घ्या तुम्ही. कोणकोणते सांगितलं, अल्कोहोल, फिनोल, इथर, कोऑर्डिनेशन कंपाऊंड. ठीक आहे. आणि तुमचं झालं तिसरं सांगितलं मी तुम्हाला हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. हे 6 मार्क, हे 7 मार्क, हे 7 मार्क. 7 दूने 14, 6 किती झाले, 20 झाले बाळांनो. 40 + 20 किती झाले, 40 + 20 किती झाले, 60 झाले. 30 मार्क आपले इंटरनलचे किती झाले, 90 टक्केवारी झाली आपली. किती चॅप्टर करून, 5 हॉट चॅप्टर आणि 3 माइल्ड चॅप्टर. 8 चॅप्टर करून किती मार्क झाले आपले, 90% झाले. किती पैकी 8 चॅप्टर, 16 चॅप्टर पैकी फक्त 8 चॅप्टर करून आपण 90 टक्केवारी काढतोय. पटतंय, पटत असेल तर सांगा, पटतंय की नाही. ठीक आहे. आता तुम्हाला जे चॅप्टर तुम्ही स्किप करू शकता. ठीक आहे. त्याच्यामध्ये पहिलं आहे अमाइन, दुसरं आहे बायोमॉलिक्यूल, तिसरं आहे ग्रीन केमिस्ट्री. ठीक आहे. हे जे 3 चॅप्टर आहेत बाळांनो, हे तुम्ही स्किप करू शकता किंवा आता न करता लास्ट मोमेंटला केले तरी चालतील. हॉट चॅप्टर, माइल्ड चॅप्टर, कोल्ड चॅप्टर, गोष्ट समजली. ठीक आहे. खूप सोप्या पद्धतीने सांगितलं. ठीक आहे. आता ह्या सगळ्या चॅप्टरचा फ्लो काय असला पाहिजे. फॉर एक्झाम्पल तुम्ही थर्मोडायनामिक्स आज करताय. थर्मोडायनामिक्स करताना काय करणार, कोणताच रेफरन्स बुक फॉलो करायची गरज नाही. रेफरन्स बुक गेलं आपल्याला त्याच्याशी घेणं देणं नाही. ठीक आहे. मी टार्गेट नाही केलं तर माझं होईल का, नवनीतचं अपेक्षित करू का, नवनीतचं डायजेस्ट करू का, काहीच करायची गरज नाही. एचएससीचं टेक्स्टबुक इनफ आहे. एचएससीच्या टेक्स्टबुकच्या एक्सरसाइज, त्यानंतर तुमचे टॉप 200 क्वेश्चन आणि पीवायक्यूज, दॅट्स इनफ टू गेट 90% टाइम, 95% टाइम. मॅक्झिमम सिमिलर प्रश्न तर तुम्हाला टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समधूनच भेटतील पेपरामध्ये. ठीक आहे. काय करायचं मग, सगळ्यात पहिले तुम्हाला एचएससीचं बुक वाचायचंय. टेक्स्टबुक वाचा, एक्सरसाइजच्या खालचे क्वेश्चन करा. एक पण क्वेश्चन मिस झाला नाही पाहिजे. टॉप 200 क्वेश्चनचा आणि एक्सरसाइजच्या क्वेश्चनचा, तुमच्या हॉट चॅप्टरचा एक पण क्वेश्चन मिस झाला नाही पाहिजे. त्यानंतर तुम्हाला पीवायक्यूज करायचे. ही जी सिक्वेन्स फॉलो केली, तुमचा कोणताच प्रश्न असा असणार नाही बाळांनो जो तुम्ही केलेला नसणार आहे बोर्डाच्या पेपरच्या आधी. गोष्ट समजली, सोपं आहे. किती चॅप्टर बाळांनो, 16 चॅप्टर असतात. 16 पैकी फक्त 8 चॅप्टर मी तुम्हाला सांगतोय, 15 चॅप्टर असतात, सॉरी. ठीक आहे. ट्रस्ट मी, 90% इझिली पॉसिबल आहे बाळांनो. माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुमचा साथ नाही सोडणार, शेवटीपर्यंत तुमच्या सोबत असेल. एका मोठ्या भावासारखं ट्रीट करा मला. ठीक आहे. टॉप 200 क्वेश्चन मध्ये माझ्या सांगण्याने एनरोल करा. ठीक आहे. माझ्यावर विश्वास ठेवा तेवढा. ठीक आहे. लास्ट इयरच्या रिझल्टवरती विश्वास ठेवा. तुमच्या एमएसटी सीईटी झाल्यापासून तुमचं ऍडमिशन होईपर्यंत काउन्सिलिंग मी स्वतः करून देईल तुमची. तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही. ठीक आहे. टॉप टीचर्स आहेत. कमेंट करा नेक्स्ट सब्जेक्ट कोणता पाहिजे. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.